नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑक्सफर्ड अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.1 मधील क्वेश्चन नंबर 2 मधील सेकंड एक्झाम्पल. पहिला एक्झाम्पल आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. क्वेश्चन ऑलरेडी बोर्डवर दिलेला आहे. सर्वात पहिल्यांदा आपण याला x + 7y = 10 याला इक्वेशन नंबर 1 देऊया आणि 3x - 2y = 7 ह्याला इक्वेशन नंबर 2 देऊया. ओके. आता इथं सर्वात पहिल्यांदा आपल्याला ह्या दोन टर्म पैकी एक टर्म एलिमिनेट करायचा आहे. सो त्यासाठी आपल्याकडे सेम पेअर आणि अपोजिट साइन असणं गरजेचं आहे. आणि इथे आपल्याला अपोजिट साइन दिसते परंतु सेम पेअर दिसत नाही. सेम पेअर कशा पद्धतीने केले जाते हे ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत. सो इथे 2 ने इक्वेशन नंबर 1 ला मल्टिप्लाय करायचं आहे आणि इक्वेशन नंबर 2 ला जे आहे ते 7 ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो आपण इथे 7 लिहूया. म्हणजे 2 ने इक्वेशन नंबर पूर्ण 1 ला मल्टिप्लाय करायचं आहे आणि 7 ने इक्वेशन नंबर 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके. चला तर मग मल्टिप्लाय करूया. 2 × x मीन 2x प्लस 2 × 7y म्हणजे 14y = 2 × 10 20. ओके. समजलं का? आपण ह्या 2 ने ह्या इक्वेशन नंबर 1 मधील जे सगळे टर्म आहेत त्या सर्वांना काय केलं, मल्टिप्लाय केलं. आणि सेम तशाच पद्धतीने आता हे जे 7 आहे या 7 ने इक्वेशन नंबर 2 मधील सर्व टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके. तर 7 × 3x म्हणजेच काय 21x आणि -7 × 2y म्हणजे 14y = 7 × 7 मीन 49. ओके. आता ह्याला आपण काय करूया, इक्वेशन नंबर 3 देऊया आणि ह्याला इक्वेशन नंबर 4 देऊया. ठीक आहे. इथपर्यंत समजलं? म्हणजेच काय, आपण जर सेम पेअर नसेल तर काय करतो, एकतर ह्या पेअर मधले नंबर्स एकमेकांना मल्टिप्लाय करतो किंवा मग ह्या पेअर मधील जे नंबर्स आहेत कोइफिशियंट आहेत याने आपण काय करतो, मल्टिप्लाय करून सेम पेअर करतो. आता आपल्याकडे सेम पेअर आहे आणि अपोजिट साइन पण आहे. सो आपण इथे आता याची काय करणार आहोत, ऍडिशन करणार आहोत. ओके. आणि ऍडिशन करताना मग हे जे टर्म आहे हे काय होईल, कॅन्सल होईल किंवा एलिमिनेट होईल. आणि मग याची ऍडिशन करताना 2x + 21x 23x आणि = 20 + 49 म्हणजेच काय 69. ओके. तर आता ही 23x ची व्हॅल्यू आहे 69. आपल्याला 1x ची व्हॅल्यू काढायची आहे. सो आपण लिहूया इथे x = 69 अपॉन 23. सो x काय होईल, x होईल 3. ओके. म्हणजेच काय 23 × 1 = 23 and 23 × 3 = 69. सो इथे x जी व्हॅल्यू आहे ती किती आलेली आहे, x 3 आहे. इथे कोणाला काही कन्फ्युजन आहे? इथपर्यंत समजलं? आता ही जी x ची व्हॅल्यू आहे ही x ची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 किंवा 2 मध्ये नेहमीप्रमाणे काय करायचं, आपल्याला पुट करायचं आहे. म्हणजे x च्या ठिकाणी आपल्याला 3 हा नंबर ठेवायचा आहे. सो आपण इथे लिहूया पुट x = 3 in इक्वेशन नंबर 1. आता x 3 जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन नंबर 1 मध्ये जरी ठेवली तरी तुम्हाला y ची व्हॅल्यू फाइंड करता येईल आणि 2 मध्ये जरी ठेवली तरी तुम्हाला y ची व्हॅल्यू काय करता येईल, फाइंड करता येईल. सो आपण इक्वेशन नंबर 1 पहिल्यांदा इथे पुन्हा लिहून घेऊया. सो x + 7y किती होईल 10. हे इक्वेशन नंबर 1 आहे म्हणून याला इक्वेशन नंबर 1 लिहून घेतलंय. ओके. त्यानंतर मग आता x ची व्हॅल्यू जिथे x आहे तिथे पुट करायची आहे. सो आपण इथे x च्या जागेवर काय लिहिला, 3 लिहिला प्लस 7y काय होईल 10 होईल. आता बघा 7y ची व्हॅल्यू काढायची आहे. सो आपण इथे लिहूया 7y 10 आणि हा जो 3 आहे हा इथे आता सध्या लेफ्ट हँड साइड मध्ये आहे आणि लेफ्ट हँड साइड मधून राईट हँड साइड मध्ये जाताना तो काय होईल, मायनस होईल. सो इथे -3 आणि मग 7y किती होईल, 7y 7 होईल. ओके. इथपर्यंत काही कन्फ्युजन आहे? आणि आता आपल्याला काय करायची आहे, ही 7y ची व्हॅल्यू 7 आहे म्हणजेच आपल्याला माहित आहे की y जी आहे म्हणजेच 1y ची जी व्हॅल्यू आहे ती किती होईल, 7/7 आणि 7/7 म्हणजेच काय y 1 होईल. ओके. आणि आता आपल्याला काय मिळाली, x ची पण व्हॅल्यू मिळाली आणि आता इथे y ची पण व्हॅल्यू मिळाली.
सो ही जी एक्स आणि वाय ची व्हॅल्यू जी आहे तेच आपलं काय आहे, सोल्युशन आहे. सो आपण इथे लिहूया सोल्युशन इज काय होईल, एक्स कॉमा वाय इज इक्वल, एक्स ची व्हॅल्यू किती आहे, एक्स ची व्हॅल्यू 3 आहे. सो आपण इथे पहिल्यांदा 3 लिहिला आणि मग वाय ची जी व्हॅल्यू आहे ती वाय ची व्हॅल्यू 1 आहे म्हणून आपण नंतर वाय लिहिला. ओके, तर अशा पद्धतीने आपण हे सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह केलेला आहे. जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि ह्यानंतर पाहूया आपण एक्झाम्पल नंबर 3. क्वेश्चन नंबर 2 मधील एक्झाम्पल नंबर 3 सुद्धा आपण बोर्डवर ऑलरेडी लिहिलेला आहे. सो आपण पहिल्यांदा नेहमीप्रमाणे याला 2x मायनस 3y इज इक्वल 9 याला इक्वेशन नंबर 1 देऊया आणि 2x प्लस y इज इक्वल 13 याला इक्वेशन नंबर 2 देऊया. ओके, आता इथे आपल्याला सर्वात पहिल्यांदा सेम पेअर आणि अपोजिट साइन आहे का ते बघायचं आहे. इथे बघा सेम पेअर इथे दिसते आणि अपोजिट साइन इथे दिसते. ओके, तर आपल्याला हे सेम पेअर करण्यापेक्षा ही जी सेम पेअर आहे इथे आपण अपोजिट साइन देणे आपल्याला सोपं जाईल. सो आपण ह्याला सेम पेअर न करता अपोजिट साइन देऊया. म्हणजेच काय, जेव्हा इथे अपोजिट साइन नसते तेव्हा आपण त्याची काय करतो, सबट्रॅक्ट करतो, म्हणजे सबट्रॅक्शन करतो. ओके, तर मग इथे आपण सबट्रॅक्शन करूया. सबट्रॅक्शन करताना तुम्हाला माहित आहे की ह्याची जी साइन आहे नेहमीप्रमाणे इथे काही नसते, म्हणजे तुम्हाला माहित आहे आता की इथे काही साइन नसते, म्हणजेच काय प्लस असते. सो याच्या अपोजिट साइन जे आहे ते काय आहे, मायनस आहे. इथे प्लस आहे म्हणून इथे मायनस होईल. इथे पण काही नाही म्हणजेच प्लस आहे, सो इथे पण काय होईल, मायनस होईल. आता आपल्याला इथे सेम पेअर दिसते आणि इथे प्लस आणि इथे मायनस साइन दिसते. सो हे जे टर्म आहे हे काय होईल, कॅन्सल होईल किंवा एलिमिनेट होईल. ओके, आता आपल्याला जे नवीन साइन दिलेले आहे किंवा जे साइन चेंज केलेले आहे ह्याच साइनचा विचार करायचा आहे. हे अगोदरचे जे साइन आहे यांना ह्याचा विचार न करता जे आपण चेंज केलेले साइन आहे सबट्रॅक्शन करताना त्याच साइनचा आपल्याला इथे विचार करायचा आहे. ओके, तर मग इथे -3y आहे आणि इथे -y आहे. सो इथे काय होईल, -4y होईल आणि इज इक्वल 9 मायनस 13 म्हणजेच इथे पण काय होईल, -4 होईल. आता हा -4 कसा आलाय, तर -4 म्हणजेच काय, इथे प्लस साइन आहे, इथे मायनस साइन आहे आणि मग इथे आपण प्लस मायनस किंवा डिफरंट साइन असेल तर काय करतो, आपण सबट्रॅक्शन करतो आणि बिगर नंबरचं काय करतो, साइन देतो. हे आपण ऑलरेडी रूल्स ऑफ साइन मध्ये शिकलेलो आहोत. जर कुणाला साइन मध्ये कन्फ्युजन असेल तर त्यांनी रूल्स ऑफ साइनचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ नक्कीच पहा. तुम्हाला हे प्रॅक्टिस सेट जे आहे किंवा या समोरील जे प्रॅक्टिस सेट आहे ते सोडवणे अगदी सोपे जाईल. ओके, तर इथे आता -4y इज इक्वल -4 आहे. हे -4y इज इक्वल काय आहे, -4 आहे. सो आपल्याला काय पाहिजे, आपल्याला y ची व्हॅल्यू पाहिजे. म्हणून आपण इथे -4 अपॉन हा जो -4 आहे हा काय होईल, इकडे मल्टिप्लिकेशन आहे 4 इंटू y. सो इथे अपॉन मध्ये येईल म्हणजेच y इज इक्वल -4 अपॉन -4 होईल आणि इथे मायनस मायनस काय होईल, कॅन्सल होईल आणि मग y इज इक्वल काय होईल, y इज इक्वल 1 होईल. ओके, तर y ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला काय मिळाली, 1 मिळाली. नेहमीप्रमाणे आपण काय करतो, ही जी y किंवा x ची व्हॅल्यू आलेली आहे ती y किंवा x काढायसाठी ही जी व्हॅल्यू आलेली आहे ती आपण काय करतो, इक्वेशन नंबर 1 किंवा इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करून x किंवा y ची व्हॅल्यू फाइंड करतो. ओके, चला तर मग पहिल्यांदा इथे लिहूया, पुट y इज इक्वल 1 इन इक्वेशन 1. ओके, y इज इक्वल 1 व्हॅल्यू आहे म्हणून आपण आता काय करणार आहोत, y ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवणार आहोत. सो पहिल्यांदा इथे आपण इक्वेशन नंबर 1 लिहून घेऊया. इक्वेशन नंबर 1 आहे 2x मायनस 3y इज इक्वल 9. आता हे इक्वेशन नंबर 1 आहे. सो आपण याला इक्वेशन नंबर 1 इथे लिहूया आणि आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याकडे y ची व्हॅल्यू आहे, x ची व्हॅल्यू नाही. सो आपण काय करणार आहोत, इथे y च्या ठिकाणी आपण ही y इज इक्वल 1 व्हॅल्यू पुट करणार आहोत. ओके, तर मग 2x ऍज इट इज लिहिला, -3y म्हणजेच काय, आता हे 3y जे आहे, 3y म्हणजेच काय आहे, हा 3 इंटू y आहे.
सो इथे आपण काय करूया 3 इंटू वाय म्हणजेच काय 3 इंटू वाय ची व्हॅल्यू जी आहे 1 ती आपण इथे लिहिली आणि इज इक्वल 9. ओके, इथपर्यंत समजलं. आता 2x परत ॲज इट इज मायनस 3 इंटू 1 म्हणजेच काय 3 इज इक्वल 9 आणि मग 2x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. सो आता इथे 2x इज इक्वल काय होईल 9 आणि हा जो लेफ्ट हँड साइड मध्ये 3 आहे हा 3 राईट हँड मध्ये जाऊन काय होईल राईट हँड साइड मध्ये जाऊन काय होईल +3 होईल. ओके, म्हणजेच काय आता 2x इज इक्वल होईल 9 + 3 म्हणजेच काय 12 आणि मग x इज इक्वल होईल 12 अपॉन 2 म्हणजेच x इज इक्वल काय होईल 6. तर इथे x ची जी व्हॅल्यू आहे ती किती आली x इज इक्वल 6 आली आणि y इज इक्वल 1 आहे. सो आपलं हे x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू म्हणजेच काय आहे x ची आणि y ची व्हॅल्यू म्हणजेच काय आपलं सोल्युशन आहे. सो आपण इथे लिहूया सोल्युशन इज. आता इथे पहिल्यांदा आपली y ची व्हॅल्यू निघालेली आहे आणि नंतर मग x ची व्हॅल्यू निघालेली आहे. परंतु आपण लिहिताना मात्र x पहिल्यांदा लिहितो आणि y नंतर लिहितो. सो इथे होईल x, y आणि मग आता x ची व्हॅल्यू जी आहे ती किती आहे 6 आहे आणि y ची व्हॅल्यू आहे ती 1 आहे. सो आपलं सोल्युशन होईल सोल्युशन 6, 1. तर अशा पद्धतीने आपण तिसरं एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे आणि जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि ह्यानंतर पाहूया आपण एक्झाम्पल नंबर 4. नंबर 4 ऑलरेडी बोर्डवर लिहिलेला आहे. सो आपण नेहमीप्रमाणे पहिल्यांदा याला 5m - 3n इज इक्वल 19 याला इक्वेशन नंबर 1 देऊया आणि m - 6n इज इक्वल -7 आणि याला इक्वेशन नंबर 2 देऊया. ओके, नेहमीप्रमाणे सेम पेअर आणि अपोजिट साइन आहे का ते पाहूया. इथे सेम पेअर पण दिसत नाही आणि अपोजिट साइन पण दिसत नाही. सो आपण काय करूया एकतर आपण ह्या टर्मला 5 ने मल्टिप्लाय करून सुद्धा काय करू शकतो आपण याला सेम पेअर बनवू शकतो. आता इथे बघा इथे काही कोएफिशियंट नाही म्हणजे इथे काय असेल इथे 1 आहे आणि आपण 1 ने मल्टिप्लाय केलं तर तेच इक्वेशन इथे राहील. सो आपण ह्या 5 ने इक्वेशन नंबर 2 ला जरी मल्टिप्लाय केलं तरी आपल्याला काय मिळेल सेम पेअर मिळेल. सो आपण इथे पहिल्यांदा सेम पेअर करूया म्हणजेच काय इक्वेशन नंबर 1 ला 1 ने मल्टिप्लाय करूया आणि इक्वेशन नंबर 2 ला 5 ने मल्टिप्लाय करूया. इक्वेशन नंबर 2 ला जरी आपण 5 ने काय केलं मल्टिप्लाय केलं तरी आपल्याला काय मिळेल सेम पेअर मिळेल. फक्त तुम्हाला समजण्यासाठी इथे आपण काय केलेलं आहे हा जो कोएफिशियंट इथे m चा 1 आहे तो इथे आपण मल्टिप्लाय केलेला आहे. 1 ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला ॲज इट इज तेच इक्वेशन मिळेल. सो आपण इथे लिहून घेऊया 5m - 3n इज इक्वल काय होईल 19 होईल. याला इक्वेशन नंबर 3 देऊया. ओके, आणि आता इक्वेशन नंबर 2 ला 5 ने मल्टिप्लाय करूया म्हणजेच काय 5 इंटू 1m म्हणजेच 5m मायनस 5 इंटू 6n म्हणजेच 30n आणि इज इक्वल 5 इंटू -7 इज इक्वल -35. ओके, याला इक्वेशन नंबर 4 देऊया. आता बघा आता आपल्याला या इक्वेशन मध्ये काय दिसते सेम पेअर आलेली दिसते परंतु अपोजिट साइन नाही. सो आपण अपोजिट साइन जर नसेल तर त्याची काय करतो सबट्रॅक्शन करतो. म्हणून इथे लिहून घेऊया सबट्रॅक्शन. आणि आता सबट्रॅक्शन करताना तुम्हाला माहित आहे आपण हे जे साइन आलेले आहे ह्या साइनच्या काय करतो अपोजिट साइन घेतो. म्हणजेच इथे काही नाही म्हणजे प्लस आहे सो इथे आपण मायनस घेऊया. आता इथे मायनस आहे म्हणून इथे काय होईल प्लस होईल. इथे पण मायनस आहे सो इथे पण काय होईल प्लस होईल. या अगोदर बऱ्याचदा काय झालं इथे प्लस आलेले होते आणि आपण इथं मायनस केलं. इथे प्लस आलेले होते इथे मायनस केलं. परंतु आता या इक्वेशन मध्ये आपल्याला काय दिसतात इथे मायनस आहे तर आपण प्लस केलं इथे मायनस आहे तर प्लस केलं. म्हणजेच काय जर साइन जर काय असेल पॉझिटिव्ह असेल तर आपण मायनस करतो आणि मायनस जर असेल तर मग पॉझिटिव्ह किंवा प्लस करतो. ओके, तर आता इथे सेम पेअर पण आहे आणि अपोजिट साइन पण आहे. सो इथे हे टर्म जे आहे कॅन्सल होईल किंवा एलिमिनेट होईल आणि इथे जे आहे आता हे -3n आणि +30n सो इथे होईल 27n इज इक्वल हे जे आहे आता इथे +19 आहे आणि इथे +35 आहे सो इथे होईल 54. म्हणजेच काय 27n इज इक्वल 54. सो n इज इक्वल काय होईल 54 अपॉन
27 आणि 54/7 म्हणजेच काय, n इज इक्वल होईल 2. आता यांची जी व्हॅल्यू आलेली आहे ती किती आहे, 2 आलेली आहे. ते 2 कशी आली, याबद्दल कोणाला काही शंका आहे? तर आपण काय केलं, याला 27 ने ह्या 54 ला डिवाइड केलं, म्हणजेच त्याचं जे उत्तर आहे ते किती येईल, 2 येईल. सो इथे n इज इक्वल काय व्हॅल्यू आली, 2 व्हॅल्यू आली. ह्या अगोदर आपण बरेच एक्झाम्पल जे पाहिलेले आहे ते x आणि y व्हेरिएबल असलेले पाहिलेले आहेत. परंतु इथे कोणतेही व्हेरिएबल आले तरी आपण तशाच पद्धतीने काय करतो, याला सॉल्व्ह करतो. सो इथे n इज इक्वल काय आलाय, n इज इक्वल 2 आलाय. आता नेहमीप्रमाणे आपण ही n ची जी व्हॅल्यू आहे ही n ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये काय करतो, पुट करतो किंवा 2 मध्ये त्याला ठेवतो आणि मग m ची व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. सो इथे आपण पहिल्यांदा लिहूया, पुट n इज इक्वल टू इन इक्वेशन नंबर 1. ओके. आता इक्वेशन नंबर 1 जे आहे ते काय आहे, इक्वेशन नंबर 1 आहे 5m - 3n इज इक्वल 19. ओके, हे इक्वेशन नंबर 1 आहे. सो याला इक्वेशन नंबर 1 दिलं. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला ही जी n इज इक्वल 2 म्हणजेच n ची जी व्हॅल्यू आहे ही n ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवायची आहे. ती आपण 2 मध्ये जरी ठेवली तरी आपल्याला m ची व्हॅल्यू फाइंड करता येईल. सो आपण इथे आता 5m ॲज इट इज लिहिला आणि -3n आहे म्हणजेच काय, मी अगोदर पण सांगितलं, आता हे 3n म्हणजेच काय, 3 into n. सो इथे आपण करूया 3 into 2 इज इक्वल किती होईल, 19 होईल. आणि 5m ॲज इट इज -3 into 2 म्हणजेच काय, 6 इज इक्वल होईल 19. आता जो 5m आहे तो 5m इज इक्वल 19 आणि हा जो -6 आहे हा इथे लेफ्ट हँड साइड मध्ये आहे आणि मग लाईक टर्म आपण काय करतो, एका साइडला घेतो म्हणून हा उजव्या साइडला जाईल, राईट हँड साइडला जाईल आणि मग याची साइड जर चेंज झाली तर हा -6 जो आहे हा काय होईल, +6 होईल. सो इथे 5m इज इक्वल किती होईल, 25 होईल. म्हणजेच काय, m इज इक्वल किती होईल, 25/5. आता 25/5 म्हणजेच काय, 5. तर इथे m ची जी व्हॅल्यू आलेली आहे ती किती आलेली आहे, 5 आलेली आहे. n ची जी व्हॅल्यू आहे ती 2 आहे. म्हणजेच काय, आपलं जे सोल्युशन आहे ते सोल्युशन काय आहे, सोल्युशन इज आता ह्या अगोदर x आणि y होते. सो आपण इथे x आणि y लिहिलं. आता काय लिहूया, m, n. म्हणजेच काय, m ची जी व्हॅल्यू आहे ती 5 आहे आणि n ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे, 2 आहे. सो इथे आपण 2 लिहूया. तर अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल नंबर 4 सॉल्व्ह केलं आहे. जर कोणाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि ह्यानंतर पाहूया आपण एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5 आपण बोर्डवर ऑलरेडी लिहिलेला आहे. सो आपण पहिल्यांदा याला नेहमीप्रमाणे 5x + 2y इज इक्वल -3 याला इक्वेशन नंबर 1 देऊया आणि x + 5y इज इक्वल 4 याला इक्वेशन नंबर 2 देऊया. ओके. तर आता याला सॉल्व्ह करताना नेहमीप्रमाणे सेम पेअर आणि अपोजिट साइन आहे का ते पहा. सेम पेअर पण नाही आणि अपोजिट साइन पण नाही. सो आपण पहिल्यांदा याला काय करतो, सेम पेअर करतो आणि अपोजिट साइन करतो. ओके. आता सेम पेअर करताना मग ह्या इक्वेशन नंबर 2 ला आपण 5 ने जरी मल्टिप्लाइड केलं तरी काय मिळेल आपल्याला, सेम पेअर मिळेल. म्हणजेच काय, इथे जो कोएफिशियंट ऑफ x आहे तो किती आहे, काही नाही म्हणजेच काय, 1 आहे. सो आपण इथे 1 लिहिला. इक्वेशन नंबर 1 ला मल्टिप्लाइड केले किंवा नाही केले त्याचा काही फरक पडणार नाही आहे, पण तुम्हाला समजण्यासाठी आपण इथे लिहूया की इक्वेशन नंबर 1 मल्टिप्लाइड बाय 1 आणि इक्वेशन नंबर 2 जे आहे ते मल्टिप्लाइड बाय 5. ओके. आता 1 ने जर आपण इक्वेशन नंबर 1 मल्टिप्लाइड केलं तर सो फर्स्ट इक्वेशन जे आहे ते ॲज इट इज लिहूया, 5x + 2y इज इक्वल -3 आणि याला इक्वेशन नंबर आपण 3 देऊया. आणि आता सेकंड नंबरचं जे इक्वेशन आहे त्याला 5 ने मल्टिप्लाइड जर केलं तर 5 into 1x म्हणजेच काय, 5x + 5 into 5y 25y इज इक्वल 5 into 4 म्हणजेच काय, 20. आणि आता याला इक्वेशन नंबर दिला 4. ओके. आता बघा, आता इथे आपल्याला सेम पेअर दिसते परंतु काय नाही, अपोजिट साइन नाही.
आणि मग अपोजिट साइन नसेल तर आपल्याला माहित आहे आपण काय करतो, तर त्याची सबट्रॅक्शन करतो. सो आपण इथे लिहूया सबट्रॅक्शन. इथे सबट्रॅक्शन लिहिलं आणि मग सबट्रॅक्शन करताना आपल्याला माहित आहे की आपण हे जे साइन आहे या इक्वेशनचे काय करतो, त्याच्या उलट लिहितो किंवा त्याचे अपोजिट साइन लिहितो. अपोजिट साइन लिहितो म्हणजेच काय, इथे काही नाही म्हणजे पॉझिटिव्ह आहे, सो इथे आपण मायनस लिहूया किंवा निगेटिव्ह लिहूया. इथे प्लस आहे तर मायनस होईल, इथे काही नाही म्हणजे प्लस आहे, सो इथे पण मायनस होईल. आता आपल्याला हे जे टर्म आहे हे काय करता येईल, एलिमिनेट करता येईल म्हणजेच काय, कॅन्सल करता येईल. ओके, तर आता हे कॅन्सल झालं आणि मग आता 2y मायनस 25y हे मायनस 23y होईल आणि इज इक्वल -3 आणि -20 हे पण काय होईल, -23 होईल. ओके, तर हे -23y इज इक्वल काय आहे, -23 आहे. आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे, आपल्याला y ची व्हॅल्यू पाहिजे. सो y इज इक्वल होईल -23 अपॉन -23. सो मायनस मायनस कॅन्सल होईल आणि मग y इज इक्वल किती होईल, 23 1 ज 23. सो y इज इक्वल इथे जी व्हॅल्यू आलेली आहे ती किती आहे, 1 आहे. आणि मग आता नेहमीप्रमाणे आपण हे y किंवा x ची जी व्हॅल्यू आहे ती काय करतो, इक्वेशन नंबर 1 किंवा 2 मध्ये ठेवून त्याची व्हॅल्यू काढतो. सो आपण इथे लिहूया पुट y इज इक्वल 1 इन इक्वेशन नंबर 1. ओके, तर पहिल्यांदा इक्वेशन नंबर 1 आपण इथे लिहून घेऊया. 5x प्लस 2y इज इक्वल -3 आहे. हे इक्वेशन नंबर 1 आहे, सो इथे इक्वेशन नंबर 1 लिहिलंय. आता काय करायचं आपल्याला, आता इथे y इज इक्वल 1 काय करायचं आहे, y च्या ठिकाणी ठेवायचं आहे. सो 5x ॲज इट इज लिहिला प्लस 2y म्हणजेच काय, 2y म्हणजेच 2 इंटू y. सो इथे होईल 2 इंटू 1 इज इक्वल काय, -3 आणि मग 5x ॲज इट इज प्लस 2 इंटू 1 म्हणजेच 2 इज इक्वल -3. ओके, समजत आहे. आणि आता काय होईल, मग आपल्याला 5x ची व्हॅल्यू पाहिजे. सो 5x इज इक्वल -3 होईल आणि हा जो 2 आहे हा लेफ्ट हँड साइड मध्ये प्लस आहे, सो इकडे राईट हँड साइड मध्ये आल्यावर काय होईल, मायनस होईल. आणि मग 5x इज इक्वल -3 आणि -2 म्हणजेच काय, -5 होईल. सो ही 5x इज इक्वल -5 आहे. आपल्याला एका x ची म्हणजेच x इज इक्वल व्हॅल्यू पाहिजे. सो -5 अपॉन 5 होईल म्हणजेच काय, x इज इक्वल -5 अपॉन 5. सो -5 अपॉन 5 म्हणजेच काय, -5 अपॉन 5 म्हणजेच काय, 5 1 ज 5 आणि हे जे मायनस साइन आहे हे एकाच नंबरला आहे. सो इथे काय येईल, -1 म्हणजेच काय, इथे जी व्हॅल्यू आलेली आहे x ची, ही x ची व्हॅल्यू काय आहे, -1 आहे. आता आपल्याला दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या, y ची पण व्हॅल्यू आहे आणि x ची पण व्हॅल्यू आहे. आणि मग ही x आणि y ची जी व्हॅल्यू असते हेच आपलं काय आहे, सोल्युशन आहे. पण इथे लिहूया सोल्युशन इज, आता इथे आपली व्हॅल्यू जी आहे y ची पहिल्यांदा आलेली आहे, x ची नंतर आलेली आहे. हे नंतर जरी आली असेल तरी आपण पहिल्यांदा कशाची व्हॅल्यू लिहितो, x ची लिहितो, म्हणून याला पहिल्यांदा x लिहिला, x, y लिहिलं. आणि मग इथे x ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे, -1 आहे आणि y ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे, 1 आहे. आणि अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल नंबर 5 सॉल्व्ह केलेला आहे. जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट घ्या. आता ह्यानंतरचे जे 3 एक्झाम्पल्स राहिलेले आहे क्वेश्चन नंबर 2 मधले, ते आपण रिमेनिंग एक्झाम्पल नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सोबत. थँक्यू.